हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. टायमिंग सकाळचे 9 वाजलेले आहेत. सगळी मॉर्निंगची कामं आवरलेले आहेत, पण आंघोळ वगैरे आणखीन झालेली नाही आहेत. थोडंसं माझी तब्येत आज ठीक नाही आहे, कारण एकदम थंडगार वातावरण आहे इकडचं. त्यामुळे चेहराही सुजलेला आहे, आवाजही व्यवस्थित येत नव्हता. सकाळी सकाळी असा प्रकार झालेला होता, पण अद्रक टाकून गरम गरम चहा पिला, थोडंसं ठीक वाटत होतं. मग नंतर सगळं आवरावर करायची, आणखीन शेताकडे जायचं आहे. म्हणजे आज वेळा अमावस्या आहे, तर काल जे तुम्हाला व्हिडिओ आलेला आहे, म्हणजे पूर्ण स्वयंपाक वगैरे आम्ही बनवलेला आहे, ते सगळं आवरून घेतलेलंही आहे. फक्त आता जे आमलीचं गाडगं वगैरे ते आहे त्याला रंगवायचं आहे, डाळ रंगवायची आहे. ही सगळी कामं मी नंतर करणार आहे. अगोदर मी आलेले आईकडे. आईचं घर जास्ती दूर नाही आहे, म्हणजे जे आमच्या घरापासून आईचं घर जास्ती दूर नाही, मला गावातच दिलेलं आहे. म्हणजे माझं गाव ह्यांचं गाव एकच आहे. तुम्ही विचारते असता की ताई तू कुठली आहे, म्हणजे तुझं गाव कुठलं आहे? तर माझं गाव आहे सोनाळ. माझं माहेर सासर हेच आहे. सगळे माझे नातेवाईक इथंच आहेत. तर आता मी आईच्या घरी म्हणजे माहेरी आलेले आहे. आई येजोपर्यंत चहा बनवत होती, तर आल्यानंतर अगोदर मी चहा घेतलेला आहे. म्हणजे पूजाकडे चहा पिऊनच आलेली होते, तरी पण तब्येत थोडीशी ठीक वाटतच नाही आहे, म्हणून म्हणलं अद्रकचा आणखीन एक वेळा गरम गरम चहा प्यावा. तसं तर चहा माझा खूप फेवरेट आहे, खूप आवडता आहे. चहा जास्त पिऊ नये, नुकसानदायक असतं, तरी पण मी सवय असल्यामुळे पितच असते. तर चहा पियायला घेतलेला आहे. माझा गुरुवारचा उपवास पण आहे. आई तेच म्हणते की जेव्हा येतेस उपवास धरून येतेस. आईचं म्हणणं असतं की आल्यानंतर काहीतरी खावं पेवं, तरी पण फक्त चहाच पिलेला आहे मी, काही चालणारी नाही. आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे, तर सगळ्यात आई आज उद्यापनाची वगैरे तयारी करत असतील. जे शिटीने वगैरे आहेत, जे गावाकडे आहेत त्यांना काहीच होणार नाही, कारण सगळ्यांना शेताकडे जायचं असतं. आज वेळा अमावस्या आहे, तर असं सगळेजण आलेले आहेत. जसं विष्णू, प्रशांत हे सगळेजण आलेत. म्हणजे तुम्ही विचारत असता, म्हणजे आता असे नाते जुळलेले आहेत ना की मला काही व्यवस्थित सांगता येणार नाही. आपले नातेच तसे असतात. एका व्यक्तीसोबत आपले 4-4 नाते जुळलेले, 4-4 प्रकारचे नाते जुळलेले आहेत. कसं सांगायचं ते पण एक गोंधळच आहे. म्हणजे जसं आपला केसाचा गुंता असतो ना, तसे आपले नाते आहेत. त्यामध्ये म्हणजे सांगणं कठीण आहे. तर मला 3 भाऊ आहेत. विष्णू आहे, प्रशांत आहे, नंतर राम आहे. तर राम इथंच राहतो सोनाळमध्ये, प्रशांत बेंगळूरला राहतो आणि विष्णू हैदराबादला राहतो. तर आता वेळा अमावस्या आहे म्हणून सगळेजण आलेले आहेत. तर सगळ्यांची गाठीभेटी झालेली आहे, सगळ्यांची बोलत मी बसलेले आहे. आणि सोनलचं इकडं काय चाललं आहे, म्हणजे सगळे स्वतःमध्येच बिझी आहेत. ताई मी हे घेतलं, मी ते घेतले सांगत आहे. तर हे जे आहेत ना डॉल, खूप सुंदर आहेत हे, तर ते दाखवत होते. सोनल खूप सुंदर आहेत, व्हाईट कलरचे आहेत, खूप सुंदर वाटत होते, ते दाखवत होती ती. ते बघितलं, म्हणजे 2-3 आयटम घेतलेला आहे आणि परत कवरमध्ये ठेवलं. म्हणजे एकदम व्हाईट अँड व्हाईट, थोडासाही धुराळा वगैरे पडला की खूप घाण दिसणार आहेत, पण कवरमध्ये घालून ठेवली मला दाखवून. आणि भाकरी पण आणलेले आहेत, म्हणजे वेळा अमावस्या आहे त्यामुळे भैयानं जे सजगुऱ्याच्या भाकरी भेटतात ना रेडीमेड, ते आणलेले आहेत. परत आईनं ज्वारीच्या भाकरी घरीही बनवलेल्या आहेत, पण मुलांना सजगुऱ्याची भाकर खावाशी वाटते. म्हणजे जी बाजरीची भाकर येते ना रेडीमेड, एकदम पातळ पापडासारखी असते, ते आणलेलं आहे. तर आत्ता क्रांती आलेली आहे, तर तिच्याशी बोलणं झालं. आता तुम्ही म्हणाल क्रांती कोण आहे, तर क्रांती विष्णूची बायको आहे. तर तिच्याशी आमचे 2-3 नाते जुळलेले आहेत. तर एकदम साधं सिंपल शब्दात सांगेन तर विष्णूची बायको म्हणजे भावाची बायको म्हणून मी सांगत आहे. तसं तर तिचे नाते असे जुळलेत ना, आत्याची नात आहे, नंतर इकडं कल्पनाची, नंदची लेक आहे, असे नाते आहेत. तर एकातले एक नाते असे जुळलेले आहेत. भावाची बायको आहेत, तिकडून नाते जुळले, तिकडूनही जुळलेले आहेत, बहिणीकडूनही जुळलेले आहेत, आत्याकडनी जुळलेले आहेत, अशा आहेत. तर असं सगळ्यांची बोलणं झालेलं आहे. आता मी आलेले आहे आजीकडे. तर आजीची तब्येत अगोदर खूप बिघडलेली होती, पण आता ठीकठाक आहे. पण थंडीमुळे थोडंसं बघा सर्दी खोकला हे तर नॉर्मल आहे, सगळ्यांनाच होत आहे. तसं तर आता आजीचं वयही झालेलं आहे, त्यामुळे हे सर्दी म्हणजे हे जे वातावरण आहे ना, यामुळे सर्दी खोकला खूप लवकर तिला पकडला जातो. तर थोडंसं कोवळ्या उन्हाला येऊन बसते सकाळी सकाळी. तर बसलेली होती बाहेर, तर थोडा वेळ तिच्याशी बोलणं झालं. आईशी, विष्णू, क्रांती सगळ्यांशी बोलणं झालं, छान वाटलं. आता माहेराकडनं आलेली आहे, मग परत मी सासरी. म्हणजे आता इथं थोडंसं आवरावर मला करायची. आता शेताकडे जायचं आहे थोडंसं लवकर. सगळी आवरावर कालच केली, तरी पण आता सगळं भरून घ्यायचं. म्हणजे आंबीचं गाडगं सजवणं वगैरे, नंतर यामध्ये आंबील भरून घेणं, डाळ भरून घेणं. पूजालाही तितकं जमणार नाही. आणि तुम्ही म्हणत होता की पूजा कोण आहे ताई तुझी, तर पूजा माझी जाऊ आहे, धाकटी जाऊ आहे. 2 नाते जुळलेले आहेत पूजाशी माझी. मी जसं आत्ता तुम्हाला म्हणलं की एकातले एक नाते आहेत, आमचे नाते तसे आहेत, त्यामुळे मला सांगण्यातही थोडासा गोंधळ होतो. पूजा माझी बहिणी आहे, नंतर जाऊबाई झालेली आहे. तर 2 नाते तिच्याशी माझे. तर आता इथं मी आंबलीचं गाडगं भरत आहे, पण व्हिडिओमध्ये थोडंसं काय झालेलं नाही, तर थोडासा गोंधळ झाला व्हिडिओ एडिट करते वेळेस. जी क्लिप मागलची आहे ती पुढे गेली आणि पुढची क्लिप मागं आलेली आहे, असा प्रकार झालेला आहे. आणि ही कोण आहे, तर ही श्रद्धा आहे, प्रशांतची बायको आहे.
तर असो हिच्याशी असेच नाते आहेत. कुठलं तरी एकच नातं मी तुम्हाला सांगत आहे, नुसता गोंधळ आहे नात्याचा. असो इकडे मी टिफिनी भरून घेतलेला आहे. टिफिनमध्ये काय काय आहे म्हणजे आज बनवलेलं नैवेद्य आहे, सपक वरण भात हे बनवलेलं आहे. पूजानं जसं मी आईकडे जाऊन आली तोपर्यंत सगळं बनवलं, देवपूजा वगैरे केलेलं आहे. हे सगळं पूजानं आवरून घेतलेलं आहे. आता आल्यानंतर माझी आणखीन आंघोळ झालेली आहे, असंच फिरत आहे म्हणजे इकडं माझं हिंडणंच चालू आहे. आणि आता अगोदर इकडं सगळं आवरून घेते, मगच मी म्हणजे कसं आता आंघोळीलाही नंबर लागलेले आहे, सगळे एक जण करत आहेत. असं आणि थंडी खूप आहे बघा, थंडीमुळे थोडंसं नकोसं वाटतं. क्रांती श्रद्धा दोघीजणी आलेले आहेत आणि क्रांती इकडे पॅकिंग करायला मदत करत आहे. म्हणजे दूध तेल जे हे आम्ही इथं छोट्या कॅटलीमध्ये घेतलेलं आहे ना, त्याचे जे टोपणं आहे ते लूज आहे, तर त्याला कवर वगैरे लावून क्रांती भरत आहे. सगळं तुपाचा डब्बा आहे त्याला पण कवर लावलेलं आहे, म्हणजे आता शेताकडे जाता वेळेस काही हालाजोला होत असला तर सांडू नये ते, म्हणून सगळं पॅक झालेलं आहे व्यवस्थित. आणि ते एडिटिंगमध्ये झालेलं आहे प्रॉब्लेम, क्लिक मागं पुढे झाले तुम्हाला म्हणलं मी. तर जसं डाल तुम्ही भरलेली बघितली आणि आत्ता पूजा डालमध्ये नेत आहे आणि इकडं सगळ्यांचा नाश्ताही चालू आहे, म्हणजे सुशेला बनवलेला आहे. तर सगळेजण नाश्ता करत आहेत. आमचा गुरुवारचा उपवास आहे, पूजाचं पण गुरुवारचा उपवास आहे, म्हणून तीही काही खाल्लेली नाही, फक्त चहा झालेला आहे आमचा. आणि आम्ही सगळी तयारी करत आहोत, म्हणजे थोड्या वेळानं आता जायला निघू. आणि हे नैवेद्य आहे ते एका वेगळ्या भांड्यात ठेवलेलं आहे, म्हणजे पटकन ते भेटून जावं. तर नैवेद्य मलिदा नंतर दिवे सगळंच इथं वेगवेगळ्या भांड्यात ठेवलेलं आहे. नंतर तेल वाती हे सगळं वेगवेगळं घेतलेलं आहे. तर असं इकडे जस्ट त्यांची मीटिंग चालू आहे, कोणी कशात गुंतलेले तर कोणी कशात गुंतलेले, कोणी बोलण्यात बिझी आहे तर कोणी गेम खेळण्यात बिझी आहे, कोणी नाश्ता करण्यात बिझी आहे. असं झालं म्हणजे सगळे एकत्र आलो ना, खूप गोंधळ असतो सगळ्यांचा, कुणाचं काही चलत असतं तर कुणाचं काही चलत असतं. तर असो इकडं मी आंबलीचं गाडगं रंगवत आहे. तर त्यासाठी मी घेतलेले चुन्ना, नंतर विभी पण घेतलेले आहे, नंतर हळदी कुंकू घेतलेलं आहे. त्यानं मी रंगवत आहे, म्हणजे जसं मला येतं तशा पद्धतीनं अशा प्रकारे मी डालला जे आहे ना विभीत लावलेली आहे. चुन्ना पण लावू शकतो पण चुन्ना नव्हता पूजाकडे, म्हणून मी विभीत घेतली, हळदी कुंकू घेतलं. तसं तर हे जे आहे ना गेरू आणि चुन्यानंच रंगवलं जातं, पण नाही आहे. तर सो इकडं हे जे आंबलीचं गाडगं आहे ना, अशा प्रकारे मी विविधीनं थोडीफार यावरती जसं येईल तसं त्या प्रकारे मी रंगवत आहे बघा, अशा पद्धतीनं. नंतर हळदी कुंकू लावणार आहे. आणि इथं बाहेर अंगणात खूप छान कोवळं कोळवून आलेलं आहे, छान वाटत आहे. तर इथंच बसलेली मी बाहेर, खूप छान वाटतं, एकदम फ्रेश हवा ताजी ताजी, जे आपल्या कमलनगरमध्ये जे घर आहे ना तिथं भेटत नाही. आणि तुम्ही म्हणत होता की ताई हे तुमचं स्वतःचं घर आहे का, तर होत आहे ना, स्वतःचंच घर आहे. तर इकडं हे बघा अशा पद्धतीने मी रंगवलेलं आहे. नंतर हळदी कुंकाचे जे आहे ना अशा प्रकारे टिकले लावत आहे आतमध्ये मी, आणि फुलाचा हार बनवून मी याला गोल गुंडाळलेला आहे. ते क्लिप तुम्ही अगोदरच बघितलेली आहे. तर पूर्ण व्हिडिओमध्ये असाच गोंधळ झालेला आहे, थोडंसं इग्नोर करा. तर इकडं सगळ्यांचं चालू आहे आपलं कोणी पतंगच आणलेलं आहे, दोरे जमा करत आहे नेण्यासाठी, नेण्याची तयारी. म्हणजे आता शेताकडे गेल्यानंतर तिथे पतंग तर खेळणारे सगळे, तर पतंग वगैरे आणलेले आहेत, दोरे सगळीच तयारी करत आहेत. पूजाही रेडी झालेली आहे, पण दीपक आणखीन आंघोळ करायचा राहिला. म्हणजे दीपकला कसं आहे ना, तिकडं जा इकडं जा सगळं आवरावर कर, शेताकडे जाऊन आला एक वेळा, म्हणजे काय काय तिथं कोप वगैरे कालच बनवलेले आहे, तर पाणी भरून ठेवायचं होतं, हे ते थोडीफार तयारी करून आलेलं आहे. थोडीफार पसारा नेऊन ठेवलेला आहे, म्हणजे पोतं वगैरे आम्ही केलेलं होतं, ज्यामध्ये पत्रवाळ्या दुरणं हे सगळं होतं ते नेऊन ठेवून आलेलं आहे. म्हणजे आता जातवेळ जास्ती वजन नको म्हणून एक वस्तू नेऊन ठेवून आलेले आहेत. म्हणून आता आंघोळ केलेली, माझी आंघोळ झालेली आहे, मी साडी घालून रेडी झालेली आहे. पूजा ही रेडी झालेली आहे बघा. पूजाचं सगळं लवकरच आवरलेलं होतं, पूजा वगैरे करत होती. नंतर नैवेद्य बनवून घेतला, तोपर्यंत मी आईकडे जाऊन आले. आणि आता रेडी झालेली ही साडी पूजानं घातली, मी ही साडी घातलेली आहे. तर सगळं आवरून घेऊ, आता रेडी होऊया. आणि कपडेही थोडेफार झालेले होते तेही पूजाने धुवून टाकले, कारण म्हणजे शेताकडे गेल्यानंतर यायलाही थोडासा वेळच होणार आहे, आल्यानंतर कपडे हडकणार आहेत, थोडेफार कपडे धुवून टाकले, नंतर रेडी झालेली आहे. नंतर श्रद्धा आणि क्रांती परत जात आहेत घरी, म्हणजे आलेले होते इकडं, आता परत घरी जात आहेत, म्हणजे तिकडेही सगळी तयारी करून त्यांनाही शेताकडे लवकर जायचं आहे. आणि वेदाही रेडी होत आहे, म्हणजे फ्रॉक वगैरे घालून, आणि थोड्या वेळ वरती आले, यांचं वेगळंच चालू आहे. आणि इथं बघा आता जायची तर तयारी, आणि या दोघांचं वेगळंच चालू आहे. इकडं आतमध्ये बसून गेम खेळत आहेत. तर असं इकडं माईशी मी बोलत बसली होती, ही क्लिप मागं पुढं झालेली आहे, यामध्ये ॲड झाली. म्हणजे छान ऊन आहे, यामध्ये आम्ही निवांत इथं बाहेर बसलेलो होतो थोडा वेळ. आणि पाणी नव्हतं, संपलेलं होतं, म्हणजे सकाळी नळाला पाणी इकडं आलं नाही, पूजाकडे आलेलं होतं पण इकडं आलेलं नाही आहे. तर दीपक आणि भैया दोघं पाणी भरलेले होते. तर असं इकडं आम्ही रेडी होता, थोडंसं इग्नोर करा, खूपच गोंधळ झालेला आहे. एक वेळा तिकडचं दिसते तर एक वेळा इकडची क्लिप दिसत आहे. असो सगळे रेडी झालेलो आहोत. डालही आम्ही रेडी केली, म्हणजे सगळे यामध्ये भरलेलं आहे. ओझी खूप झालेली आहे, तर मी पूजानं दोघीनं धोरण आणलं आणि आता देत आहोत यशवंतच्या डोक्यावरती. तर दिलेले आता हे जात आहेत. आणि मी घेणार आहे आंबलीचं गाडगं.
आणि अजय, दीपक, दिनेश हे सगळे बाईकवर येणार आहेत. थोडंफार पसारा पण आहे, त्यांच्याकडे जे वजन आहे ते दिलेलं आहे, ते निवांतच येणार आहेत. कारण आम्ही पायी जाणार आहोत, तर आम्हाला जाण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागणार आहे. आणि हे दोघं तिघं नंतरून आले तरी पण फास्ट येणार आहेत, म्हणून आम्ही थोडंसं लवकरच घरातून निघालेलो आहोत. तर जी ही भजी भाकरी जे होतं डाल्यात भरलेलं ते यशवंतला दिलेलं आहे, ते पुढे गेलेले आहेत. आता मी घेतलेलं आहे त्या आंबलीचं गाडगं आणि मीही जात आहे. तिथं गेल्यानंतर पूजा वगैरे मांडायची असते, त्यामुळे थोडंसं लवकरच आम्ही घरातून निघालेलो आहोत. सगळी तयारी झालेली आहे, सगळेजण रेडी झालेलो आहोत. तर चला तर मग सगळेजण शेताकडे जाऊया. खूप छान फ्रेश ताजी हवा शेताकडली असते. खूप छान वातावरण झालेलं असतं. दिवसभर घरी थोडंसं फ्रेश वातावरणामध्ये, खुल्या वातावरणामध्ये गेलो ना खूप छान वाटतं. तर पूजानं सगळं बाहेर आणून ठेवलेलं आहे आणि थोडंफार ही घेत आहे आणि थोडंफार बाईकवर मुलं घेऊन येतील. पतंग वगैरे वेदिकानं घेतलेले आहेत. तर वेदिकाही आमच्यासोबत पायीच येणार आहे. तर सगळे लॉक वगैरे लावलं, गेट बंद केलेलं आहे. तर चला जाऊया. हे काय झालेलं आहे, घरासमोर थोडंसं अस्तव्यस्त झालेलं आहे. समोरचं जे आहे ना घर पाडलेलं आहे, त्यामुळे खूप दगड झालेले होते, सरळ रस्ता राहिला नाही. तर असं आता आम्ही गावातनं जात आहोत, तर इथं आलेलो आहोत आम्ही गावामध्ये. तरी आहे आमचं सोनाळगाव. तर बघा समोर मारुतीचं मंदिर आहे, तिथं जायचं घर पण आहे. पण आम्ही जे आहे ना तिथून रस्ता शॉर्टकट आहे, तिथून आम्ही आतमध्ये आलो इकडं आणि शेताचा रस्ता धरलेला आहे. बघू शकता खूप छान आणि असं सुंदर अशी हवा आहे, एकदम शीतळ हवा आहे आणि एकदम फ्रेश वातावरण आहे. तर आम्ही आलेलो शेताच्या जवळ, थोडंसं दूरच आहे शेत. तर आलेलो आहोत आणि जे मी आंबलीचं गाडगं घेतलेलं आहे ते घेण्यासाठी दीपक समोर आलेला आहे. म्हणजे बाईकवर हे अगोदरच पोहोचले, आमच्या नंतर निघाले आणि अगोदरच पोहोचलेले आहेत. आणि जे पसारा दिलेला होता ते ठेवून दीपक आलेला आहे समोर आंबलीचं गाडगं घेण्यासाठी. तर घेऊन चाललेलो आहोत आता आम्ही. जवळपासच आहे शेत, आता लवकरच पोहोचू. आणि गेल्यानंतर सगळी पूजेची तयारी करायची आहे. नैवेद्य वगैरे सगळं काढून द्यायचं आहे, म्हणजे लक्ष्मीसाठी पिरासाठी मुलं हे नैवेद्य वगैरे दाखवतील. मग आपल्याला लक्ष्मी मातेची पूजन म्हणजे आरती वगैरे करायची असते. तर हे आहे आमचं शेत. आलेलो आहोत आम्ही फायनली. तर हरभरा घातलेला इथंच कोप केलेले आहे आणि आणखीन एक शेत आहे तिथं तूर आहे, आणखीन एक आहे खाली गहू आहेत. अशा प्रकारे पेरलेलं आहे. बघू शकता हरभरा खूप छान आलेला आहे, म्हणजे ढाळे झालेले आहेत आणि तूर जे आहे ना तुरीची रास झालेली आहे. आणि इकडं थोडंफार भाजीपाला म्हणजे मेथीची भाजी आहे, नंतर कांदे वगैरे लावलेले आहेत. इकडच्या साईडला थोडंफार लावलेलं आहे, तेच बघत आहे मी. म्हणजे गावाकडं काही जास्त माझं येणं जाणं होत नाही शेताकडे, तर फक्त वेळामोशालाच मी येते. तर ते पूजा येत असते दररोज, तीच म्हणत आहे की इकडं ताई आम्ही कांदे लावलं, हे लावलं, ते लावलं सांगत आहे. तेच बघत आम्ही कोपीपर्यंत जात आहोत. तर खूप छान वाटत आहे. खूप दिवसाच्या नंतर मी शेताकडे आले, म्हणजे येळामुशालाच आलेली होते अगोदरी आणि त्यानंतर आता या येळामुशालाच म्हणजे 1 वर्षाच्या नंतर मी शेताकडे आलेले आहे. तर अगोदर मी इकडं पूजा मांडणी करत आहे. तोपर्यंत पूजाला म्हटलं की नैवेद्य वगैरे काढून देतो आणि अगोदर आम्ही इथं हळदी कुंकू लावून घेत आहोत. तुम्ही म्हणता येत पूजा करण्या अगोदर हळदी कुंकू लावून घ्यावं, तर लावून घेतलेलं आहे आणि पूजा मांडणी करणार आहे. तर अगोदर ब्लाऊज पीस जे आहे ना ते खाली घालायचे आणि एक विसरलं, फोटो आणायची विसरली लक्ष्मीची. पूजा म्हणती होती की फोटो घ्या तितक्यात विसरलंच ते, म्हणजे काहीतरी किती आठवण करून घ्या, थोडंसं एक का होईना विसरून जातं. असो जे आहे ते आता करूया. तर अगोदर मी नारळावरती स्वास्तिक काढत आहे. तांब्यावरती स्वास्तिक काढून घ्यायचे, म्हणजे कळस मांडणी आपल्याला करायची आहे. तर हे बघा स्वास्तिक हे अगोदर आपल्याला काढायचं असतं, पूजा मांडण्या अगोदर काढून घेतलेलं आहे मी. आणि ब्लाऊज पीस हातरले जी गोल्डन कलरचे आहे, तांदळाची रास घातलेली आहे आणि जे कळशाचं तांबे आहे त्यामध्ये हळदी कुंकू एक फूल वाहिलेलं आहे, सुपारी टाकलेली आहे. आणि इकडे हे सगळी बसण्याची व्यवस्था करत आहे, चटाई वगैरे टाकून बसत आहेत तिकडं. तोपर्यंत मी पूजा मांडणी करून घेते. तर अशा पद्धतीने मी कळस मांडणी केलेली आहे. लक्ष्मी मातेची मूर्ती आणलेली, पण फोटो आणायचं विसरलं. नंतर जी फळं वगैरे आणलेत, केळी आहे, पेरू आहे, चिकू, हे सगळं मी पूजात म्हणजे ठेवलेलं आहे समोर. नंतर खारी खोबरं सुपारी ही सगळी पूजेची सामग्री समोर ठेवली. पानं ठेवून आंब्याची पानं, चंदनाची पानं हे सगळं मी लावलेलं आहे. नंतर इकडे पूजा नैवेद्य काढत आहे, म्हणजे रोडगे आहेत, कानोले आहेत, मलिदा आहे, जे भात सपक भात बनवला, नंतर आंबील खिचडा बनवला, सगळं पूर्ण आपल्याला नैवेद्याला लावायचं आहे. आणि इकडे लक्ष्मी मातेच्या समोर 5 नैवेद्य आणि 5 दिवे, 5 कानोले, अशा प्रकारे 5 ठेवायचं असतं. तर बघा सगळीकडे थोडंसं पूजा करण्याची पद्धत वेगळी असू शकते, तुमच्याकडे थोडंसं वेगळ्या प्रकारे करू शकतात, म्हणजे सगळीकडे पद्धत थोडीशी वेगवेगळी असते. आमच्या इकडे अशा पद्धतीने आम्ही वेळा अमावस्या दिवशी पूजा करतो लक्ष्मी मातेची शेतामध्ये. तर हे बघा अशा प्रकारे मी पूजा मांडलेली आहे. सगळंच ठेवलेली पूजे सामग्री, बोर आहेत, खारीक म्हणजे गाजरं वगैरे हे सगळं ठेवलेलं आहे. आणि कोपीला इकडं साडी बांधलेली आहे.
म्हणजे लक्ष्मी मातेचं रूप असतं हे. तर साडी बांधलेली आहे, खाली एक ब्लाऊज पीस घातलेले आहे. अशा प्रकारे पूजा मांडणी केलेली आहे. दिनेश गेला होता आंब्याची फाटे आणण्यासाठी, म्हणजे जवळपास इथं आंब्याचं झाड नाही आहे. आमच्या शेतात अगोदर 3 झाडं होते, पण 3ही तोडून टाकलेले आहेत. म्हणजे कशाबद्दल टाकले काय माहिती नाही मला, म्हणजे अगोदर होते आता नाही आहेत. असो, तर आणलेलं आहे. आता ते सगळं मी पूजामध्ये इकडे घेतलेलं आहे. आणि आता दिव्यामध्ये वाती घालून घेऊया. म्हणजे एक मोठं दुरण घेतलेलं आहे, त्यामध्ये पूर्ण वाती आणि तेल घातलं म्हणजे एकत्र भिजले जातील आणि आपल्याला 2-2 वाती ठेवण्यासाठी थोडंसं इझी जाईल. पण अशा प्रकारे घेतला आणि हवा खूप आहे त्यामुळे दिवेसुद्धा शांत होत होते लावलेले. तरी पण आता दिवे प्रज्वलित तर थोडंफार मी केलेलंच होतं. असं इकडं पूजा, तिकडं पिराला, लक्ष्मीला, नंतर म्हणजे सासूबाईला हे सगळीकडे नैवेद्य दाखवायचं असतं. ते सगळं पूजा काढून देत आहे. तोपर्यंत मी इकडं पूजा मांडणी करून घेतलेली आहे. आणि हे जी येळणे आहेत आणि कोंडले आहेत, जे लोटके आहेत, त्यामध्ये एकात आंबील एकात पाणी भरून आपल्याला लक्ष्मी मातेच्या समोर म्हणजे साईडला ठेवायचं आहे, पूजन करायचं आहे. आणि येळणीमध्ये जे आंबील आणि पाणी ठेवलेलं आहे ते शिपण्यासाठी, म्हणजे आता सर शिपलं जातं त्याच्यासाठी मी काढून पूजा करून ठेवलेली आहे. आता आम्ही आलो लक्ष्मी मातेच्या मंदिरला, म्हणजे शेतातच आहे लक्ष्मी, तर तिथे येऊन पूजा झालेली आहे. नंतर नारळ वगैरे तिथं ओवाळलं. आता हे पांडव आहेत, तर 5 पांडवांना अगोदर चुन्ना आणि गिरू लावतात, पण ते चुन्ना भेटलाच नाही, त्यामुळे एवीत आणि कुंकुमी लावलेलं आहे. इथंही नारळ ओवाळायचं आहे, नैवेद्य दाखवायचं आहे, पूजा करून घ्यायची आहे. मग ही सगळी पूजा झाल्यानंतर म्हणजे सगळीकडे मी दिवे केलेले होते, प्रत्येक ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि इथं आकटी बनवलेली आहे समोर नीट कोपीच्या, तिथंही पूजन करून घेतलं, पेटवलेलं आहे. आता आम्ही करत आहोत लक्ष्मी मातेची आरती. तर आरती झालेली आहे, सगळ्यांनी अक्षदा टाकले, दर्शन करून घेतलेले आहेत. आणि मुलांमध्ये एकच उत्सुकता आहे की कधी एकदाचं ते पतंग उडवावं. ना जेवायचं हे आहे यांना, ना काही नाही, ना भूक लागत आहे ना ताण लागत आहे, वेगळंच वेळ आहे यांच्यामध्ये. असो, पूजा वगैरे झालेली आहे, मी दर्शन करून घेतलं. बघू शकता अशा प्रकारे आम्ही पूर्ण पूजा मांडणी केलेली आहे, आरती करून घेतली. आता सर शिपायचं आहे, म्हणजे जे येळणीमध्ये मी एकात आंबील आणि एकामध्ये पाणी घालून ठेवलेली पूजा केलेली आहे. त्याच्यामध्ये एक झुंजराचं जे असतं ना पान, ते घ्यायचं आहे आणि ते पूर्ण शेत भरून शिपायचं असतं. आणि हे म्हणलं जातं, जे आता तुम्ही ऐकत आहात, म्हणजे ओलग्या चालून पलग्या असं म्हणलं जातं, पूर्ण शेत भरून फिरी घालत. तर दीपक आणि अजय 2 जण घेतलेले आहेत आणि म्हणत आहेत. तर झालेलं आहे यांचं सरशिपणं. आता अशा पद्धतीने लक्ष्मी मातेच्या समोर पाय पडायचं आहे आणि हात जे आहे ना उजवा ते मागच्या साईडला करायचं आहे. हातामध्ये नैवेद्य दिलं जातं, तर ते खाऊन घेतलेलं आहे. आता सगळ्यांना जेवायला वाढत आहोत, कारण मुलांमध्ये एकच उत्सुकता आहे की कधी एकदाचं पतंग उडवायला भेटतं. तर म्हटलं सगळेजण अगोदर जेवण करा, जेवण झाल्यानंतर मग पतंग उडवा, काय करायचं आहे ते करा. कारण शेताकडे आलो ना खूप छान वाटतं, खूप छान एन्जॉय होतो. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे रविवारी, म्हणजे भोगी दिवशी. तर तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. बाय बाय, टेक केअर. सर्वांना श्री स्वामी समर्थ.